नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वज्ञ एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठीच्या प्रश्नांचे विश्लेषण पाहणार आहोत. हे सर्व प्रश्न जीएमसी भरती, ठाणे महानगरपालिका भरती, धर्मदाय आयुक्त भरती तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वपूर्ण असतील. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला सुरुवात करूया. आपला पहिला प्रश्न विचारण्यात आला आहे, मी नाग पाहिला या वाक्यातील नाग या शब्दाचे दोन वेगवेगळे अर्थ कोणते? तर नागालाच आपण सर्प असे म्हणतो, तसेच हत्तीला पण नाग असे म्हटले जाते. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 1 सर्प व हत्ती हे दोनही नाग या शब्दाचे अर्थ आहेत. ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर आहे. कोटी प्लस अवधी हा कोणत्या संधियुक्त शब्दाचा विग्रह आहे? कोट्यावधी. आता त्याच्यापैकी योग्य कोणता आहे? इथं कोटी प्लस अ दिले आहे, म्हणजे अ पाहिजे होतं. इथं काय या दिलंय, म्हणून हे पण येणार नाही, हे चुकीचं आहे. तिसऱ्यामध्ये पण या आहे, म्हणून हे पण चुकीचं आहे. 2 ऑप्शन कटले. त्यानंतर पुढे पाहूया, कोट्यावधी. इथं वधी आहे शेवटी, वधी. इथे वधी आहे, पण इथं विधी आहे, विधी नाही होणार, मग हे पण चुकीचं आहे. फक्त एक शिल्लक राहिलं. ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. कोट्यावधी हा संधियुक्त शब्द होईल. तिसरा प्रश्न, खालीलपैकी मिश्र वाक्य कोणते? उद्या सुट्टी मिळाल्यावर मी तुझ्या घरी येईल. आता ज्या वाक्यामध्ये उभयान्वी अव्यय वापरलं जातं कोणतंही, त्याला काय मिश्र वाक्य म्हणतात. आता इथे कोणतेही उभयान्वी अव्यय वापरण्यात आले नाही, त्यामुळे हे मिश्र वाक्य होणार नाही. हे काय केवळ वाक्याचा प्रकार आहे. उद्या सुट्टी मिळेल, मी तुझ्या घरी येईल, यामध्ये 2 वेगवेगळी वाक्य आहेत, त्यामुळे हे पण मिश्र वाक्य होणार नाही. उद्या सुट्टी मिळाली तर मी तुझ्या घरी येईल. आता इथं तर हे उभयान्वी अव्यय वापरला आहे. तर हे उभयान्वी अव्यय मिश्र वाक्यासाठी वापरले जातात, जसे की जर तर. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य आहे. उद्या सुट्टी मिळेल आणि मी तुझ्या घरी येईल, इथं आणि वापरला आहे. आणि उभयान्वी अव्यय आपण संयुक्त वाक्य करण्यासाठी वापरतो, त्यामुळे हे संयुक्त वाक्याचा प्रकार होईल. आपला मिश्र वाक्य विचारलंय, त्यामुळे आपलं 3 ऑप्शन योग्य आहे. खालील वाक्यातील अवयवांचे 4 पर्याय दिले आहेत. योग्य पर्याय निवडा. राम माझ्यापेक्षा वयाने लहान आहे. इथं पेक्षा हे अव्यय आले आहे. पेक्षा हे काय शब्दयोगी अव्ययाचा प्रकार आहे. पेक्षा, वर, खाली, मागे, पुढे ही सर्व शब्दयोगी अव्ययाच्या प्रकारामध्ये मोडतात. त्यानंतर उभयान्वी अव्यय, 2 वाक्य जोडण्यासाठी उभयान्वी अव्ययाचा वापर केला जातो, जसे की आणि, किंवा, वा, परंतु या प्रकारचे उभयान्वी अव्यय. त्यानंतर क्रियाविशेषण अव्यय, क्रियेबद्दल विशेष माहिती सांगितली जाते तेव्हा क्रियाविशेषण अव्यय वापरले जातात. केवळ प्रयोगी अव्यय, आपण उद्गार काढण्यासाठी केवळ प्रयोगी अव्ययाचा वापर करतो, जसे की अबब. पुढचा प्रश्न, पुढील वाक्यात कोणता प्रयोग आहे? कविताने अनिताला घरी बोलावले. प्रयोग विचारलाय. वाक्यामध्ये बघायचं कोणाला प्रत्यय आहे का ते. इथे कर्त्याला पण प्रत्यय आहे आणि अनिताला म्हणजे हे कर्माला पण प्रत्यय आहे, म्हणजे हा कर्तरी पण प्रयोग होणार नाही आणि कर्मणी पण. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 आणि ऑप्शन क्रमांक 4 कडले, कारण हे कर्तरी आहेत. कर्त्याला प्रत्यय असल्यामुळे कर्तरी होणार नाही. राहिला भावे प्रयोग शिल्लक. आता सकर्मक भावे का अकर्मक? जर कर्म असेल तर सकर्मक भावे आणि कर्म जर नसेल तर अकर्मक. आता वाक्यामध्ये कर्म आहे का? तर कर्म आहे. आता कविता बोलवण्याची क्रिया अनितावर करते, मग वाक्याचा कर्म अनिता आहे, त्यामुळे हे काय सकर्मक भावे प्रयोगाचं उदाहरण आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर आहे. समोर दिलेल्या विशेषणाच्या प्रकारचे पर्याय दिले आहेत, त्यापैकी योग्य पर्याय निवडा. ओळखा. धावता. इथे धाव हा धातू आहे, म्हणून हे काय धातू साधित विशेषण होईल. ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर आहे. समोर दिलेल्या विशेषणाखाली त्याच्या प्रकारचे पर्याय दिले आहेत. योग्य पर्याय ओळखा. इतर हे कोणते प्रकारचे विशेषण आहे? एक आवृत्तीवाचक, गणनावाचक, क्रमवाचक, अनिश्चितवाचक, संख्या विशेषण. आवृत्तीवाचक मध्ये आवृत्ती झालेली असते, जसे की दुप्पट, चौपट, 6 पट, 8 पट, 10 पट. हे सर्व काय आवृत्तीवाचक विशेषणे आहेत. त्यानंतर गणनावाचक संख्या विशेषणामध्ये गणना केली जाते, जे गणना करण्यासाठी वापरतो ते, जसे की 1, 2, 3 हे आपण गणना करण्यासाठी वापरतो, त्यामुळे हे काय गणनावाचक संख्या विशेषणे आहेत. क्रमवाचक संख्या विशेषणामध्ये काय क्रम दर्शवला जातो, की जसं की पहिला, दुसरा, तिसरा, चौथा हे झाले क्रमवाचक. अनिश्चित संख्या विशेषणे यामध्ये निश्चितपणे काही सांगू शकत नाही, जसं की सर्व. आता सर्व म्हटल्यावर निश्चितपणे का आहे ते सांगू शकतो का आपण? नाही.
त्यामुळे सर्व हे अनिश्चित होईल. त्यानंतर इतर पण अनिश्चित मध्येच येईल. ऑप्शन क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर आहे. इतर हे काय अनिश्चित संख्या विशेषण आहे. खाली दिलेल्या उभयान्वी अव्ययाच्या प्रकारच्या जोड्या दिलेल्या आहेत. चुकीची जोडी ओळखा. तस्मात परिणामबोधक, किंतु न्यूनत्वबोधक, अगर समुच्चयबोधक, तेव्हा परिणामबोधक. आता तस्मात परिणामबोधक मध्ये काय येतात? म्हणून, सबब, यास्तव, तेव्हा, तस्मात हे परिणामबोधक झाले. म्हणजे हे पण योग्य आहे आपलं. आणि इथं तेव्हा परिणामबोधक आहे, हे पण योग्य आहे, परिणामबोधक आहे. किंतु न्यूनत्वबोधक हे पण योग्य आहे. किंतु, परंतु हे सर्व न्यूनत्वबोधक आहेत. अगर अगर समुच्चयबोधक हे चुकीचं आहे. समुच्चयबोधक मध्ये कोणतं आणि येतंय, त्यामुळे हे अगर येणार नाही, हे चुकीचं आहे. आपल्या चुकीचं विचारलंय, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. अचूक जोडी ओळखा. विभक्ती आणि त्याचे शब्द. बहुवती. आता सप्तमी विभक्तीला कोणते प्रत्यय लागतात? तर आ, ई आणि त हे प्रत्यय लागतात. आ, ई आणि त. याच्यापैकी कोणता प्रत्यय वापरला आहे? ई हा प्रत्यय वापरला आहे. इथे बहुती तीच्या शेवटी काय ई हा प्रत्यय येतो. त्यामुळे हे सप्तमी विभक्तीचा प्रत्यय योग्य आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य आहे. तृतीय विभक्तीमध्ये कोणते प्रत्यय असतात? तर ने, ए, शी, ही. ने, ए, शी आणि ही हे प्रत्यय असतात. त्यापैकी याच्यामध्ये कोणता वापरला आहे का विवाहात? तर नाही आहे. इथं त प्रत्यय वापरला आहे, म्हणजे हे येणार नाही. पुस्तके चतुर्थी विभक्तीमध्ये सला नाते प्रत्यय वापरतात, त्यापैकी एकही नाही आहे, त्यामुळे हे पण येणार नाही. सप्तमीमध्ये आताच पाहिलं आई, हे 3 प्रत्यय वापरले जातात सप्तमी विभक्तीमध्ये. इथं स वापरलंय, त्या तिन्हीपैकी एकही नाही आहे, त्यामुळे हे पण होणार नाही. ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर आहे. सामान्य रूपाचा विचार करून गटातनं बसणारी जोडी ओळखा. मांडव मांडवाखाली योग्य आहे. घरटे घरट्याबाहेर. घर घरापुढे. देख देखाव देखील देखील नाही, याचं देखावा असतंय, त्यामुळे ऑप्शन 3 चुकीचं आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपलंच योग्य उत्तर आहे. आपल्या चुकीचं विचारलंय. उपसर्ग जोडून झालेला शब्द ओळखा. उपसर्ग काय कोणत्याही शब्दाच्या अगोदर येतो त्याला उपसर्ग म्हटले जाते. कानन याच्या पुढे कोणता शब्द आहे का? नाही. स्वल्प, रक्षक, निष्पाप. इथे काय नि हा उपसर्ग जोडला आहे, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर आहे. संधी करा. अतएव याची योग्य संधी होईल ऑप्शन क्रमांक 1 अतएव. निरभ्र विरुद्धार्थी शब्द ओळखा. अभ्र अभ्र म्हणजे काय? ढग होतात. अभ्र याचा अर्थ समानार्थी शब्द आहे ढग. अंबर म्हणजे आकाश. सौरव म्हणजे सुगंध. आच्छादित म्हणजे ढगांनी आच्छादलेले आकाश. त्यानंतर इथे काय निरभ्र नि अभ्र. इथे काय नि म्हणजे नसलेले आणि अभ्र म्हणजे ढग, म्हणजे ढग नसलेले अशी फोड होती या शब्दाची. याच्या विरुद्धार्थी काय होईल? अभ्राच्छादित म्हणजे ढगांनी आच्छादलेले. ऑप्शन क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर आहे. व्याख्याता विषय सोडून बोलला या शब्दसमूहासाठी दिलेला योग्य शब्द ओळखा. त्याच्यासाठी योग्य आहे विषयांतर. विषयांतर विषय सोडून बोलला त्यामुळे विषयांतर. ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य आहे. समोर दिलेल्या अलंकारिक शब्दासाठी योग्य पर्याय निवडा. जमदाग्नी याचा अलंकारिक शब्द साधू, माणूस, शांत माणूस, खूप रागीट माणूस. याचा अलंकारिक शब्द होतो खूप रागीट माणूस. ऑप्शन क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर आहे. तट्टिका या शब्दांचा संधी विग्रह करा. तट्टिका म्हणजे तत् आणि टीका हे 2 शब्द मिळून तट्टिका हा शब्द तयार होतो. ऑप्शन क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर आहे. शुद्धलेखन दृष्ट्या अचूक शब्द ओळखा. अद्ययावत अद्ययावत असायला पाहिजे होतं, हे चुकीचं आहे. विद्यार्थ नाही विद्यार्थी, त्यामुळे हे पण चुकीचं आहे. इयता इथं पहिलं इ असतं इयताला, त्यामुळे हा पण चुकीचा पर्याय आहे. आशीर्वाद हा पर्याय योग्य आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर आहे. खालीलपैकी कोणता शब्द पुल्लिंगी आहे? नदी. नदीसाठी काय म्हणतो आपण? ती नदी. त्यामुळे हे काय झाला? नदी हा शब्द स्त्रीलिंगी झाला. ते सरोवर. सरोवरासाठी ते वापरतो, त्यामुळे हे काय झालं? नपुसकलिंगी. झरा तो झरा. झरा काय झाला? पुल्लिंगी, तो वापरतो म्हणून. आणि ते कुंड हे झालं नपुसकलिंगी. आपल्या काय पुल्लिंगी विचारलंय, इथं तो वापरतो झऱ्यासाठी, त्यामुळे हा पुल्लिंगी होईल. ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. 25 वर्षाला रौप्य महोत्सव असे म्हटले जाते. 50 वर्षाला सुवर्ण महोत्सव म्हटले जाते. 60 वर्षाला अमृत महोत्सव हे चुकीचं आहे. 60 वर्षाला हिरक महोत्सव असे म्हटले जाते.
आणि जे 75 वर्ष आहेत त्याला अमृत महोत्सव म्हटले जाते. जसं की आपण आता आझादी का अमृत महोत्सव साजरा करत आहोत 75 वर्षाचा. 75 वर्षासाठी अमृत महोत्सव, 100 वर्षासाठी शतक महोत्सव. आपल्या चुकीचं विचारलंय. ऑप्शन क्रमांक 3 आपलं चुकीचं आहे. ऑप्शन क्रमांक 3च आपलं योग्य उत्तर आहे. समोर दिलेल्या शब्दातील योग्य वर्णरचना कोणती? वृद्धादेश, व प्लस रू रू, द प्लस ध प्लस ई प्लस या, वृद्ध्या. इथं आ असायला पाहिजे. इथं दोन्हीमध्ये अ आला आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 आणि 4 दोन्हीही चुकीचं आहेत. इथं आ असेल तर योग्य झालं असतं. त्यानंतर ई प्लस आ, द्या, देश. इथं र आहे, इथं श असायला पाहिजे होतं. त्यामुळे हे पण ऑप्शन चुकीचं आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर आहे. चुकीचा पर्याय निवडा. राष्ट्रपती नुकतेच मराठवाड्याच्या दौऱ्यावर आले आहेत. ते काय पूर्ण वर्तमान काळ. क्रिया पूर्ण झाली आहे येण्याची, त्यामुळे काय पूर्ण वर्तमान काळ. क्षणात घार आकाशात झेपावली, साधा भूतकाळ. हे पण योग्य आहे. घार आकाशात झेपावली आहे म्हणजे क्रिया भूतकाळात झाली आहे, तर हा साधा भूतकाळ होईल. ती खेळत जाईल. जाईल हा क्रियापद आपण भविष्यकाळासाठी वापरतो, त्यामुळे हे काय रीती भविष्यकाळाचं वाक्य आहे. हे पण योग्य आहे. महालक्ष्मी एक्सप्रेस गोव्याला पोहोचली असेल, अपूर्ण भूतकाळ. आता पोहोचली असेल म्हणजे काय क्रिया पूर्ण झालेली असेल ना, मग हे पूर्ण आहे, पूर्ण भूतकाळाचं वाक्य आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर आहे. खालीलपैकी तद्भव शब्द कोणता? इथे तद्भव म्हणजे संस्कृतमधून मराठीमध्ये येते, त्याच्यामध्ये जो काही बदल झाला आहे त्याला तद्भव शब्द असे म्हणतात. आता दूध, दुधाला संस्कृतमध्ये दुग्ध असे म्हणत होते, त्याचा बदल होऊन मराठीमध्ये दूध हा शब्द तयार झाला. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. खालीलपैकी कोणता शब्द कानडी भाषेतून मराठीत रूढ झाला नाही? तर ऑप्शन क्रमांक 4. पिता हा संस्कृत शब्द आहे, संस्कृतमधून आला आहे, त्यामुळे हा कानडी भाषेतील नाही आहे. भांडे, भीड, सूड हे तीनही शब्द कानडी भाषेतील आहेत. चुकीची जोडी ओळखा. शब्द आणि समास. चुलत सासरा याचा विग्रह जर केला तर काय, चुलत म्हणजे सासऱ्याचा भाऊ असा होतो. त्याच्यात काय सासऱ्याचा भाऊ हा शब्दचा लोप झाला आहे, त्यामुळे हे काय मध्यम पद लोपी समास आहे. आमरण यामध्ये पहिले पद हे महत्वपूर्ण असते. आ हे काय अविर्भव समासाचे उदाहरण आहे, हे पण योग्य आहे. अनाथ म्हणजे नाही नाथ ज्याला असा तो, हे काय नत्र बहुव्रीही समासाचं उदाहरण आहे, त्यामुळे हे पण चुकीचं आहे. न्याय, न्याय वैकल्पिक द्वंद्व. न्याय आणि अन्याय हे दोन्ही विकल्प दाखवले जातात, न्याय किंवा अन्याय, त्यामुळे हे पण योग्य आहे. आपल्या चुकीचं विचारलंय. ऑप्शन क्रमांक 3 आपलं चुकीचं आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. या सेशनच्या PDF साठी सर्वज्ञ एज्युकेशन या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.